रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नाशिकमध्ये भव्य नागरी सत्कार कालिदास कला मंदिर येथे करण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना एनडीएच्या सरकारमध्ये समाज कल्याण खात्यातील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री पद मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष होत आहे। तसेच नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। नारी शक्तीचा त्यांचा पण सन्मान सोहळा होणार आहे, तिचा पण सत्कार करणार आहे। कल्पना पाटीलचा पक्षात प्रवेश आहे, मी मनाली जाधव, दीक्षा लोंढे आणि नैना त्यांचा सन्मान करा। अरे असं सांगा या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आपल्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होते। रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन निर्माण करताना नाशिक शहराच्या वतीने आणि तुमचा सन्मान लगेच व्हायरल करण्यासाठी आले, थांबा तुम्हाला सन्मान मिळेल। एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा। आपल्याला मुंबई पुण्याचा लागू सुद्धा होणार आहे, आपण जागेवर बसा। तत्पूर्वी मालेगाव शहराच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय। तसेच यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली कविता सादर करत सर्व पदाधिकाऱ्यांना हसवले। नाशिक शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यकर्त्याला दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता आणि आपल्या सगळ्यांचा मला पाठिंबा नसता तर मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळत नव्हती। पण या देशामध्ये होती नरेंद्र मोदींची आंधी, मग का मिळणार नाही मला मंत्रिपदाची संधी? इंडी आघाडीवर आम्ही निवडणुकीमध्ये आणली होती बंदी। इंडी आघाडीवर आम्ही निवडणुकीमध्ये आणली होती बंदी, म्हणूनच राहुल गांधी म्हणूनच या देशाचे प्रधानमंत्री झाले नाहीत राहुल गांधी। राहुल गांधी हे या देशातल्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। त्यांनी फार मोठा प्रयत्न केला, महिलांच्या अकाउंट मध्ये खटाखट 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 1 लाख रुपये टाकण्याला म्हणाले। मोजो कनेक्ट करा ना मोजो। पण आता त्यांना काही ते पैसे खटाखट खटाखट टाकता आले नाही। पण नरेंद्र मोदींनी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पटापट 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 पैसे टाकले आणि ठीक आहे, जागा आमच्या कमी आल्या। संविधानाचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला। जर या देशाचं कुणी बदललं दिसत नाही का, जर या देशामधलं बाबासाहेबांचं संविधान जर कोणी बदललं संविधान, बाबासाहेबांचं जर कोणी बदललं संविधान तर त्याची जय भीमाला घेऊन टाकेल जान। अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वाढवली आहे शान, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वाढवली आहे शान, म्हणून साऱ्या जगात आहे माझ्या भीमाकडे ध्यान। बाबासाहेब आंबेडकर ही फार मोठी महाशक्ती आहे। बाबासाहेब आंबेडकर या देशाला मिळालेले जबरदस्त उगवता तारा। बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल कुणी अनुद्गार काढले तर त्यांना टराटरा फाडून टाकल्याशिवाय अजिबात राहणार नाही।
ते प्रथमतः उत्तर महाराष्ट्राला मिळावं ही आमची अपेक्षा आहे. प्रकाश कोटेला द्या असा आग्रह कधीच नाही. पण मी जाहीरपणे सांगतो की मला ज्युनियर असणारा सुद्धा आपण मंत्री केलं, मला ज्युनियर असताना आपण महापौर केलं, मला ज्युनियर असलेल्या महामंडळ दिले. कारण मी तुमच्या बरोबर हॉस्टेलपासून आहे, काहीच अपेक्षा केली नाही, उदय करणार नाही, अजिबात करणार नाही. परंतु पश्चिम कोकण मराठवाडा सर्वांना आपण प्राप्त केले दिले. राहिला नगरसेवकाचा मुद्दा सर, मी राजीनामा दिल्यानंतर ऐक्याची उमेदवारी मला दिली नाही, ऐक्याची. तरी पण फक्त तुमची ताकद माझ्याबरोबर होती. मी त्या ऐक्याचं सुद्धा डिपॉझिट जप्त करून पहिल्या वर्षी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक निवडून आलो. तीच ताकद तुमची आहे. तुम्ही सांगितलं प्रकाश कोटे माझा जिद्दीचा कार्यकर्ता आहे. बाबा फोटो बंद करणार आहे. परत एकदा संतोष साहेब, तुम्हाला जो सन्मान मिळतो ना त्याच्यात आम्ही खुश असतो, आम्हाला काहीच अपेक्षा नाही. परत एकदा सांगतो, जर कोणाला काही दिलं नाही तर आम्ही काहीच मागणार नाही. पण जर काही प्राप्त होत असेल तर त्याचा पहिला मान उत्तर महाराष्ट्राला द्या अशी मी अपेक्षा करतो. आणि मला एवढीच अपेक्षा आहे की आता मात्र तुम्ही ज्यांना दिलं नाही साहेब त्यांनी पक्ष वाढवला नाही. खाली सुभाष आपलं जागा सोडून ना कोणत्या पश्चिम महाराष्ट्रात गेले, ना दक्षिण महाराष्ट्रात गेले, ना उत्तर महाराष्ट्रात कुठेही गेले नाही. आमची विनंती, तुम्ही अशाच व्यक्तीचा सन्मान करा का जो पक्ष वाढवेल, मॅन पॉवर देईल, मसल पॉवर देईल, माइंड पॉवर देईल, मनी पॉवर देईल. पाया पडायला उभं राहील आणि पाय सोडायला उभं राहील. 117 केस रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रात माझ्यावर होत्या, नामांतर आंदोलनाच्या, रेल्वे रुखाच्या, अधिकाऱ्याला त्रास देण्याच्या. पण सुदैवाने एक सुद्धा केस झाली का आपल्याला सिद्ध? वाणी वकील आले, कुठे वाणी वकील? हे बाय वाणी वकील आहे. एक सुद्धा केस साहेब, भूषण लोंढेची केस सुद्धा काहीच नसताना आठीच्या आठी निर्दोष करणारे हे वाणी साहेब आहे. दुसरे गावून कसलीवाले ह्या लोकांनी आमचा प्रामाणिकपणा, सत्यमेव जयते उजाडात आणलं. एक सुद्धा केस चालवलं, मी मुद्दाम सांगतो, एक सुद्धा केस नाही, काही बदनामी नाही. उच्च शिक्षित आहे, आर्थिक बाब, तन मन धन खर्चाची तयारी आहे, पाया पडायची, पाय घोडायची ताकद आहे. एक पक्ष, एक नेता, एक झेंडा आणि एक विचार, बरोबर आहे ना? आणि मग तयार कशी असतील. म्हणून प्रकाश कोटेला द्या असं मी म्हणणार नाही, परत सांगतो. पण उत्तर महाराष्ट्राच्या पदरात द्या अशी अपेक्षा करतो. आणि मला भाषण करण्याची संधी, सेवा करण्याची संधी तुम्ही प्रथमतः परत एकदा सांगतो, तिसऱ्यांदा वारसाच्या रंगा साठवलेला नाहीये. अरे बाबांना ऐका रे, आपल्याला काही वारस हक्क नाही. बाबांना आपल्याला वारस हक्क आहे का आढळले साहेबांना, प्रकाश कोटेला? अरे आहे का नाही? जोरात बोला. आढळले साहेबांना वारसदार आहे का? वारस हक्क आपल्याला साहेब, तुम्हाला वारसदार नाही, हक्क नाही, मला वारस हक्क नाही. आपल्या झेंड्याचा सुद्धा एकच रंग आहे. आपण झेंड्याला थिगळ पण लावले नाही, आपल्या झेंड्याला थिगळ नाही, आपण स्वार्थपणा केला नाही. म्हणून आम्ही सर्व, बरोबर ना ओझरकर, वसंतराव, आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत. आढळले साहेब आगे बढो, हम तुम्हारे. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक.